परमेश्वर सोबत असण्याचा अनुभव करा। हरे कृष्ण। जय जय राम कृष्ण हरी। श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगत आहेत। हा योग म्हणजे काय? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे म्हणजे होय। परमतत्व म्हणजे कोण आहे? परमतत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाला युद्धाच्या परिणामाशी काहीही कर्तव्य नाही। लाभ अथवा हानी हा कृष्णाचा प्रश्न आहे। श्रीकृष्णाच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा त्याला सल्ला देण्यात आला आहे। श्रीकृष्णाच्या आज्ञेचे पालन करणे हा वास्तविक योग आहे आणि याचेच पालन कृष्ण भावनामृत परिस्थितीमध्ये केले जाते। कृष्ण भावनामृताद्वारेच मनुष्य स्वामित्वाचा भावनेचा त्याग करू शकतो। मनुष्याने श्रीकृष्णाचा केवळ किंवा श्रीकृष्णाच्या सेवकाचा सेवक बनणे अत्यावश्यक आहे। कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हा एक योग्य मार्ग आहे आणि या मार्गाद्वारे आपण योगयुक्त कर्म करू शकतो। म्हणजे आपण एखाद्या गोष्ट निवडतो। म्हणजे मला जर समजा आपण भक्तीमध्ये खूप थकलो आहोत आणि आता आपलं काहीही मार्ग चालत नाही आहे आणि मी म्हणाले की जर मला आता जीवच द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पण देव म्हणाला तथास्तु आणि मग तुम्ही म्हणाला की नाही मला नाही द्यायचा, तर अशी गोष्ट घडत नाही। ह्या अनुभवातून मी बाहेर निघाली आहे। ही सत्य घटना आहे। आपण एकदा म्हणालो ना की मला आता काही सुचत नाही, परमेश्वरा मी खरंच जीव देतो, तर असं कधीही म्हणू नका, कारण वेळ आल्यावर तुम्हाला जीवही द्यावा लागतो। आणि ह्या घटना जी लोक भक्ती मार्गामध्ये जगतात ना याचा सर्वस्व अनुभव घेतात। त्याच्यामुळं आणि आपण मग म्हणतो की आपण समजा बावडीत उडी मारायची किंवा तलावात जीव द्यायचा आहे, तर तो जीव देताना आपण विचार करू का नको पण त्या काळाला, त्या परिस्थितीला, त्या कर्माला हा देव साक्षात असतो। मग त्यावेळेस करताना तुम्ही म्हणाला करू का नको करू, पण मग ह्याच्यामध्ये होतं की हे आहे परम सत्य की करायचं। करताना हे विचार करायचं की भगवंतावर विश्वास आहे, तो मला कसाही वाचवेल। पण ह्या खूप गोष्टी मोठ्या असतात। त्याच्यामुळे म्हणतात भक्तीमध्ये कधीही मोठा घास घेऊ नका। म्हणतात ना, जसं आपण नवस करतो, एखादा नवस करतो आणि तो आपण विसरतो, तर आपण देवाला नवस करायची गरज आहे का? तो म्हणतो का माझ्यासाठी नवस कर? नाही म्हणत। पण आपण एखादा नवस करतो आणि नंतर विसरतो आणि मग आपण म्हणतो की मग काय झालं, शेवटी तो देव आहे ना। पण देव हा एक गोष्ट अशी आहे ना, म्हणतात ना प्राण जाय पर वचन न जाय। देव हा आपल्या तत्वाला कधीच चुकत नाही। मग चांगले असू दे नाही तर वाईट असू दे, म्हणून एखादा जर नवस केला तर तो तुम्हाला फेडावाच लागतो। म्हणून भक्तीमध्ये कधीही मोठा घास घेऊ नये की आपण हे करावं आणि आपण ते करावं। ह्या परिस्थितीमध्ये लोक म्हणजे एखादा काही कधी ह्या परिस्थितीमध्ये लोक लयालाही जातात आणि त्यांचा पूर्व विध्वंसही होतो का? ते एखादा नवस करून ते कॉन्फिडंटमध्ये राहतात, कॉन्फिडन्स त्यांचं लूज होतं, कारण दीर्घकाळ भक्तीमध्ये त्यांना यश मिळत नसतं का? त्यांनी एखादा शब्द बोललेला असतो। ह्या परिस्थितीमध्ये मी स्वतः जगत आहे। एखादा शब्द बोललेला असतो आणि नंतर तो होत नाही आणि ह्याच्यामध्ये सांगितलेली गोष्ट, केलेला नवस हा फेडल्याशिवाय देव आपल्याला आयुष्यामध्ये प्रगती आणि यश देत नाही। हे तितकंच परमसत्य आहे। जय जय रामकृष्ण हरी। अर्जुन हा क्षत्रिय आहे, म्हणून तो वर्णाश्रम धर्म संस्थेत सहभागी होत आहे। विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश विष्णूंना संतुष्ट करणे हा आहे। भौतिक जगातील नियमाप्रमाणे प्रत्येकजण तृप्त होण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णाला संतुष्ट केले पाहिजे। म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णाला संतुष्ट करत नाही तोपर्यंत वर्णाश्रम धर्माच्या तत्वाचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही। अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला आहे। एक छोटीशी गोष्ट सांगते। मी ज्यावेळेस भगवद्गीता वाचायला सुरुवात केली, पण मी गोकुळाष्टमीचा उपास कधीही करत नव्हते आणि एक वेळेस असा आला की मला गोकुळाष्टमी येणार आली होती आणि मी म्हटले की मी
पहिलीच वेळ एकादशी गोकुळाष्टमी करते तर मी निराजल करते. तर निराजल एकादशी करताना काय झालं की त्याच रात्री मला पिरियड्स आले. मग म्हटलं अरे आता मला तर पिरियड आलेत, मग आपण तो उपवास नाही करायचा. असं माझी द्विधा मनस्थिती होती की आपण काय करायचं, मला काही सुचत नव्हतं. त्या रात्री मला आईने जेवण दिलं आणि मला ती पाणी द्यायचं विसरले आणि मी जेवले आणि मला अतिशय तहान लागली होती. तुम्हाला सांगते, मी ती जेवले आणि मी आईला पाणी मागितलं आणि मी ते जेवून तिथं झोपले आणि आईने मला पाणी दिलं. मग तो मी झोपेमध्ये तो तांब्या साईडलाच ठेवला आणि अशी घटना घडली की रात्री बरोबर मला 12 वाजता जाग आली आणि भगवंताची कृपा बघा, भगवंत तो तांब्या घेऊन माझ्यासमोर आहेत. म्हणजे हे सगळं दृष्टांत हा झोपेमध्येच होतो, कधी पण दृष्टांत हा भगवंताचा झोपेमध्येच होतो. तर मी झोपलेली आहे आणि मला दृष्टांत होतो आहे. कृष्ण तो तांबे घेऊन म्हणतात की अरे तुला तहान लागले ना, आणि माझा आत्मा म्हणतो हो हो मला खूप तहान लागले. आणि तो तांबे घेतल्यावर परमेश्वराने इतक्या प्रेमळपणे तो तांब्या पाठीमागे घेतला आणि म्हणाले अरे पण तू माझी निराजल एकादशी करणार आहे, निराजल गोकुळाष्टमी करणार आहेस ना. म्हटलं हो हो. आणि त्या बोलण्याने, परमेश्वराच्या तितक्याच्या बोलण्याने माझी झोपमोड झाली आणि मी उठले आणि मग मी आईला माझा हा साक्षात्कार सांगितला. तर हे असतं, आपण एखादी गोष्ट बोलतो आणि नंतर विसरतो. तर कधीही भक्तीमध्ये मोठा घास घेऊ नये. देव तुम्हाला कधीही म्हणत नाही मला नवस कर, माझा नवस मला हे पाहिजे. मला आपली काय अवकात असते की आपण परमेश्वराला काय देऊ. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भक्तीमध्ये खूप शिकण्यासारखं आहे. आणि त्यामुळे सांगते सरळ आणि साधा मार्ग काय आहे, तुम्ही निरंतर सेवेत राहा, सेवा करा, परोपकाराची भावना ठेवा, एखाद्याला फक्त देण्यामध्ये विश्वास ठेवा. आपल्याला देणारा परमपिता परमेश्वर आहे आणि त्याच्यामुळे कृष्णाच्या भक्तीत राहावा, साधी सरळ मुक्ती करा, भगवद्गीता वाचत राहा, निरंतर भगवद्गीता वाचत राहा. देव परमेश्वर तुम्हाला प्रत्येक हाकल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला तत्पर उभा राहील. जय जय रामकृष्ण हरी. आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत. या आपल्या मूळ स्वरूपाला त्याची वस्तूच जाणले आहे. जो श्रीकृष्ण भावनाभावित कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्माचा त्याग करतो. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे भक्तियोग म्हणजे भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा होय. अशी भक्तिपूर्ण प्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग मार्ग आहे. केवळ कुपन लोकच आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण त्यामुळे ते भवसागरामध्ये अधिकच गुंतत जातात. कृष्ण भावनामध्ये केलेल्या कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मे ही निंद अशी कर्मेच आहेत. कारण अशा कर्मामुळे मनुष्य पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्राला बांधला जातो. म्हणून एखाद्याचे स्वतः कर्माचे कारण बनण्याची इच्छा करू नये. सर्व काही कृष्ण भावनेमध्येच म्हणजेच कृष्णाच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे. कुपन व्यक्तीला सुदैवाने किंवा कठीण परिश्रमाचे प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग कसा करावा याचे ज्ञान नसते. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावनाभावित कर्म करण्यात खर्ची केली पाहिजे. कुपन व्यक्तीप्रमाणे दुर्दैवी लोक आपल्या मानवी शक्तीचा भगवंत सेवेमध्ये उपयोग करत नाही. जय जय रामकृष्ण हरी.